तर बेसिकली मी फक्त तुम्हाला ह्या सेशनमध्ये आपलं जे बेसिकली आपला जो सिलेबस आहे त्यानंतर बेसिकली पहिल्या डेचं जे रिक्वायरमेंट आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर बेसिकली SQL फुल कोर्स तर सिलेबस मी एक्सप्लेन करतो. तर आपल्या बेसिकली आपल्या क्लासमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स लेवल विथ प्रॅक्टिकल सेशन आपण कंडक्ट करत असतो. तर वीकली आपले 3 ते 4 लेक्चर होतात. आपला हा पूर्ण कोर्स हा 3 महिन्याचा आहे. तर प्रत्येक सेशनमध्ये मी रिअल टाइम प्रोजेक्ट रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतात तर ते मी एक्सप्लेन करत असतो. त्यानंतर आपल्या ह्या क्लासमध्ये आफ्टर द कम्प्लिटिंग दिस क्लास we will also complete the one project. Okay, that project basically you can add in your resume, you can also upload in a social account, so you can display to interviewer. Okay, तर बेसिकली आपल्या क्लासमध्ये जर तुम्ही एनरोलमेंट केलं तर बेसिकली त्याच्यामध्ये की आउटकम म्हणजे तुम्ही क्लास कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या क्लासमधून कुठल्या गोष्टी भेटणार आहे. ठीक आहे, तर तुमचं जे SQL स्किल आहेत तर SQL स्किलवरती तुमचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्या क्लासमध्ये मी जे प्रॅक्टिकली क्वेश्चन घेत असतो तर ते रिअल वर्ल्ड सिनेरिओ असतात. म्हणजे मी करंटली ज्या कंपनीमध्ये काम करतो तर त्या कंपनीमध्ये जशा प्रकारे लॉजिक बिल्ड केले जातं, कशा प्रकारे SQLचे सिंटॅक्स या रिटर्न केले जातात, तर त्याच्या फॉर्ममध्येच मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. त्यानंतर ॲडव्हान्स पार्टमध्ये SQL क्वेरी आणि परफॉर्मन्स ट्युनिंग हा पार्ट पण आपण कव्हर करणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स, देन रिअल टाइम डेटाबेस म्हणजे प्रत्येक सेशन आपला हा प्रॅक्टिकल होईल आणि तुम्हाला रिअल जो डेटाबेस असतो त्या डेटाबेसवरती तुम्हाला क्वेरी परफॉर्म करायच्या. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही सपोर्ट लागेल, तुम्हाला जे काही जिथे जिथे तुम्हाला क्वेरीज येतील तिथे तिथे मी तुम्हाला सपोर्ट करेन. म्हणजे तुम्हाला तुमची प्रॅक्टिकली तुम्हाला सक्सेसफुली तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यू आणि SQL सर्टिफिकेशन. तर बेसिकली क्लास आपला कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यू मी कंडक्ट करेल. त्यामुळे तुम्हाला या क्लासमधून किती आउटकम तुम्हाला भेटलं तर ते मला कळेल आणि जिथे तुमचे स्किल कमी पडत असेल तर तिथे मी तुम्हाला गायडन्स करेल. ठीक आहे, त्यानंतर SQL सर्टिफिकेशन जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये कुठलं सर्टिफिकेशन जर प्रिपरेशन करत असाल, जसं की तुम्ही फायनल इयर असाल स्टुडंट किंवा तुम्ही जस्ट पास आउट झालेला असाल तर तुम्हाला कुठलं सर्टिफिकेशन केलं जाईल तर त्याचं पण आपलं एक कॉमन आपला क्लास होतो. तर त्या क्लासमध्ये मी तुम्हाला याच्या रिलेटेड गायडन्स करेल. ठीक आहे, त्यानंतर जॉब रेफरन्स. तर जॉबच्या रिलेटेड मी तुम्हाला रेफरन्स प्रोव्हाइड करेल. जर तुम्ही हा क्लास तुम्ही कंप्लीट केला पूर्ण क्लासमधला प्रोजेक्ट आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही असाइनमेंट तुम्ही कंप्लीट केल्या तर तुम्हाला जॉब रेफरन्स हा आपल्या ग्रुप थ्रू दिला जाईल. ठीक आहे, त्यानंतर बेसिकली आपला हा जो क्लास आहे तर 3 महिन्याचा क्लास बेसिकली मी बेसिकली एका महिन्यामध्ये जास्त तुमचे क्लास घेणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिकल करता येईल त्यासाठी आपले फक्त 3 ते 4 सेशन पर वीक असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा आपला क्लास थोडा 3 महिन्याचा होतोय, पण बेसिकली आपला क्लास हा 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपला कम्प्लीट होणार आहे. आणि मोस्ट ऑफली पार्ट आपला हा जो तुमचा इंटरव्ह्यूचा प्रोसेस असेल किंवा सर्टिफिकेशन असेल त्याच्या रिलेटेड असणार आहे. तर पहिल्या मंथमध्ये आपण फक्त बेसिक SQL त्यानंतर फंडामेंटल. तर बेसिकली SQLच्या रिलेटेड जे काही इंट्रोडक्शन अबाउट द SQL डेटाबेसेस तर हे आपण पहिलं बघणार आहे, कारण हे इनिशियल स्टेज आहे तुमची SQL शिकण्यासाठी. तर तुम्हाला बेसिकली SQLचे जे बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, कदाचित तुम्ही तुमचे हे कन्सेप्ट तुमच्या कॉलेज लेवलवरती झालेले असतील, परंतु ते कन्सेप्ट तुमचे रिवाइज होणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुमचं फाउंडेशन जर क्लिअर असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स पार्ट तुम्हाला इझिली समजेल. ठीक आहे, तर त्यामध्ये वीक नंबर 1 मध्ये इंट्रोडक्शन टू SQL अँड डेटाबेसेस, जसं की फॉर एक्झाम्पल रिलेशनल अँड नॉन रिलेशनल डेटाबेस कुठले, त्यानंतर इंट्रोडक्शन टू SQL. तर SQLचे जे आपले क्वेरीज असेल किंवा त्यानंतर पहिल्या वीकमध्ये आपलं जे रिक्वायरमेंट आहे आपल्याला आपल्या सिस्टममध्ये SQL सर्व्हर, MS SQL सर्व्हर म्हणजे मी सजेस्ट करेल मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर हे तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. तर ते इन्स्टॉलेशनसाठी पण मी तुम्हाला गाईड करेल. बेसिकली आपल्याकडे ऑलरेडी आपण यूट्यूबवरती इन्स्टॉलेशन गायडन्स रिलेटेड आपण व्हिडिओ बनवला आहे. तर तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन तुम्ही इन्स्टॉलेशन कंप्लीट करा. ठीक आहे, तर हा तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकली तुमचं असाइनमेंट असणार आहे. तर प्रत्येक असाइनमेंट तुम्हाला आपल्या ग्रुपच्या वरती एक लिंक प्रोव्हाइड करेल आणि त्या लिंक वरती तुम्हाला
ते असाइनमेंट तुम्हाला कंप्लीट करून तिथं तुम्हाला अपडेट करायचं, ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल सेशनमध्ये पहिल्या सेशनमध्ये फक्त एसक्यूएल एन्व्हायरमेंट, तुम्हाला डेटाबेस इंट्रोडक्शन, डेटाबेस कसा क्रिएट करायचा, टेबल कसे बनवायचे, त्याच्या रिलेटेड आपलं प्रॅक्टिकल असणार आहे, ठीक आहे. तर कॉन्फिगरेशन आणि इन्स्टॉलेशन ऑफ एसक्यूएल सर्व्हर, तर आपण फक्त एसक्यूएल सर्व्हर करणार आहे. त्यानंतर मायसिक्वल पण तुम्ही करू शकता, पोस्टग्रो पण करू शकता, पण सजेशन असेल एमएस सिक्वल सर्व्हर तुम्ही इन्स्टॉल करा. त्यानंतर सॅम्पल डेटाबेस आणि क्रिएट टेबल, तर हे 2 सेशन आपण घेणार आहे. त्यानंतर वीक नंबर 2 मध्ये बेसिक एसक्यूएल क्वेरी, तर तुमचा एकदा का डेटाबेस सेटअप झाला त्यानंतर आपले जे बेसिक क्वेरीज असतात, जसं की फाउंडेशन लेवलच्या क्वेरीज असतात, जसं की सिलेक्ट, त्यानंतर सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, त्यानंतर वेअर क्लॉज, ऑर्डर बाय क्लॉज, डिस्टिंग, बिटवीन, इन, लाईक, इज नल, तर हे जे आपले बेसिक टर्म्स आहेत एसक्यूएल मधले, जे की रिक्वायर्ड आहे आणि ते तुम्हाला यायलाच पाहिजे. तर असे सर्व कन्सेप्ट आपण या सेशन मध्ये कंप्लीट करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर क्वेरीज, म्हणजे प्रत्येक सेशन नंतर थेअरी पार्ट नंतर तुमचा हा प्रॅक्टिकल सेशन हा होणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक सेशन, प्रत्येक लेक्चर नंतर तुम्हाला ते कंप्लीट करायचे, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर जेव्हा असेल तर तोपर्यंत तुम्हाला त्या असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायच्यात, तुम्ही ऑनलाईन अपलोड करायच्या, ठीक आहे. तर त्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचा हँड्स ऑन तुमचा एक्सपिरियन्स तुमचा होईल, ठीक आहे. आणि इन बिटवीन जर तुम्हाला कुठे क्वेरीज येत असेल तर तुम्ही इन बिटवीन आपल्या ग्रुपवरती तुम्ही पिंग करा, तिथे तुम्हाला फुल तुम्हाला सपोर्ट भेटेल, ठीक आहे. फक्त तुम्हाला क्वेरीज आल्यानंतर तुम्ही तुमचं ही रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही त्या कुठं पण तुम्हाला जिथं पण प्रॉब्लेम येईल तिथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. त्यानंतर डेटा फिल्टरिंग हे आपलं पण असणार आहे. त्यानंतर वीक नंबर 3 मध्ये एसक्यूएल फंक्शन, तर बेसिकली फंक्शनच्या रिलेटेड, जसं की ॲग्रिगेशन फंक्शन, स्ट्रिंग फंक्शन, डेट फंक्शन, तर तुम्ही जसं बघितलं असेल की आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण हे डेट फंक्शन यूज करणार आहे. तर डेट फंक्शनमध्ये डेट पार्ट, त्यानंतर डेट डिफरन्स, गेट डेट, तर हे वेगवेगळे जे फंक्शन आहेत त्याचा यूज करून, कारण हे जे कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुमची इथे क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा प्रोजेक्ट असाइन होईल तर त्यावेळेला तुम्हाला इझिली तुम्ही कुठली म्हणजे कुठली टेक्निक, कुठला सिंटॅक्स यूज करायचं हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिकली सेशन मध्ये ॲग्रिगेशन, स्ट्रिंग फंक्शनच्या रिलेटेड आपण प्रॅक्टिकली घेणार आहे. वीक नंबर 4 मध्ये जॉईन्स अँड सबक्वेरी, तर आता हा थोडासा ॲडव्हान्स मध्ये असणार आहे. तर तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ जॉईन्स त्याच्या रिलेटेड तुमचं प्रॅक्टिकली सेशन आपण कंडक्ट करणार आहे, ठीक आहे. त्यानंतर सबक्वेरी अँड नेस्टेड सबक्वेरी, तर याच्या रिलेटेड पण आपण प्रॅक्टिकलीच आपण एक्झाम्पल घेणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मंथ नंबर 2 मध्ये इंटरमिडिएट, म्हणजे मिडल लेवलचं ते एसक्यूएल आहे. आणि जसं की तुम्ही बेसिकली तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला बेसिकली इथून तुम्ही म्हणजे बेसिकली जास्त फोकस करू शकता. पण जे फ्रेशर आहेत आणि न्यू टू दिस एसक्यूएल, देन दे कॅन ऑल्सो स्टार्ट फ्रॉम द इनिशियल लेवल, ओके. तर इंटरमिडिएट मध्ये आपलं डिफरंट टाईप ऑफ कमांड्स लाईक डीएमएल, डीडीएल कमांड, डीसीएल कमांड आणि त्याच्या रिलेटेड आपले असणारे प्रॅक्टिकल सेशन, ओके. त्यानंतर डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि कन्स्ट्रेंट. त्यानंतर वीक नंबर 7 मध्ये ऍडव्हान्स सबक्वेरी, कॉमन टेबल एक्सप्रेशन. तर जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं आपण ऍडव्हान्स पार्ट मध्ये आपण ही कन्सेप्ट आपल्या क्लिअर करणार आहे, ठीक आहे. तर तुमचं फाउंडेशन, त्यानंतर मिडल आणि त्यानंतर ऍडव्हान्स पार्ट, असे 3 पार्ट मध्ये आपण सेशन डिवाइड केले, ठीक आहे. त्यानंतर इंडेक्सिंग, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, तर हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्हाला डेटाबेस डेव्हलपर जेव्हा तुम्ही प्रोफाईलसाठी अप्लाय करता तर त्यावेळेला तुम्हाला इंडेक्सिंग, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, जसं की एखादी क्वेरी किती टाइम घेत असेल तर त्याला तुम्ही कशा प्रकारे ऑप्टिमाइज करू शकता, त्यानंतर कुठले टेक्निक तुम्ही यूज करणार, तर त्याच्या रिलेटेड आपला हा सेशन असणार आहे वीक नंबर 8 मध्ये. त्यानंतर जसं आपण पुढे जाऊ तसं मंथ नंबर 3 मध्ये आपण ऍडव्हान्स एसक्यूएल आणि रिअल टाइम सिनारिओ, तर याच्यामध्ये बेसिकली आपले 2 ते 3 लेक्चर असणार आहे. वीक नंबर 9 मध्ये व्ह्यू, स्टोअर प्रोसिजर आणि फंक्शन. तर बेसिकली जे स्टोअर प्रोसिजर आहे, तर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण स्टोअर प्रोसिजर आपण यूज करतोय, तर तुम्हाला इथं फोकस करावं लागेल. स्टोअर प्रोसिजर कसे क्रिएट करतात, त्यानंतर वेगवेगळे स्टोअर प्रोसिजर असतात, त्यानंतर फंक्शन असतात, तर ते फंक्शनचं वर्क कसं होतं तर ते आपण ह्या वीक मध्ये घेणार आहे, ठीक आहे. ह्या सेशन मध्ये आपण कंडक्ट करणार आहे. त्यानंतर वीक नंबर 10 त्याच्यामध्ये ट्रिगर अँड एरर हँडलिंग. तर बेसिकली तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एरर हँडल करता आले पाहिजे, कारण
एरर जर हँडल तुम्हाला करता आले तरच तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट तुमचा सक्सेसफुली तुम्ही बिल्ड करू शकता. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता तर त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही जेव्हा प्रोजेक्टवरती काम करता. ठीक आहे. त्यावेळेला त्यानंतर ॲडव्हान्स पार्टमध्ये वीक नंबर 11 मध्ये ॲडव्हान्स एसक्यूएल कन्सेप्ट. ठीक आहे. तर ॲडव्हान्स एसक्यूएल कन्सेप्टमध्ये जे विंडोज फंक्शन आहे त्यामध्ये रँक, डेन्स रँक, रो नंबर, त्यानंतर पिव्होट, अनपिव्होट, जेसॉन आणि एक्सएमएल हँडलिंग इन एसक्यूएल. तर हे पार्ट आपण घेणार आहे. तर हे पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा पण तुम्ही कॉम्प्लेक्स प्रोजेक्टवरती काम करता तर त्यावेळेला हे विंडोज फंक्शन हे बेसिकली तुम्हाला युजफुल होतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्या ह्या ॲडव्हान्समध्ये बेसिकली आपला फोकस असेल आपला प्रोजेक्टवरती. तर आपलं जे प्रोजेक्ट आहे तर 3 प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत. तर सॉरी 4 प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये मेन्शन नाही आहे. तर ह्या 3 प्रोजेक्टपैकी तुम्हाला कुठला पण एक प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाईड केलं जाईल आणि तुम्ही प्रोजेक्टची जी डेफिनेशन म्हणजे जसं की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं जाईल आणि आउटपुट पण दिलं जाईल. तर तुम्हाला ते आउटपुट कसं या प्रोजेक्टमधून तुम्हाला एसक्यूएलच्या कन्सेप्ट यूज करून कशा प्रकारे आपल्याला आउटपुट जनरेट करता येईल तर त्या रिलेटेड तुम्हाला हे प्रोजेक्ट असणार आहे. तर बेसिकली आपण कॉमनली एक प्रोजेक्ट आपण कंप्लीट करत असतो आणि हे 3 प्रोजेक्ट तुम्हाला असाइनमेंट असतात. तर तुम्ही हे 3 प्रोजेक्ट कंप्लीट केले तर बेसिकली तुमचं एसक्यूएलचं जे नॉलेज आहे ते फक्त तुम्हाला थेरटिकलीच नाही तर तुमचं प्रॅक्टिकली पण तुमचं खूप क्लिअर होईल आणि तुम्ही बेसिकली कुठला पण इंटरव्ह्यू असेल किंवा कुठले पण टेक्नॉलॉजी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इझिली एसक्यूएलचं नॉलेज यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जो आपला लास्टचा वीक असणार आहे त्याच्यामध्ये बेसिकली आपण मॉक इंटरव्ह्यू आणि सर्टिफिकेशन गायडन्स. तर हा जो कॉल असतो तो आपला कॉमनच असतो. तर जसं तुमचे क्लास कंप्लीट होतील तसं मी तुम्हाला त्या क्लासला त्या बॅचला तुम्हाला मी ऍड करेल. ठीक आहे. तर हा आपला बेसिकली सिलेबस आहे. तर ह्या सिलेबसमध्ये आपण हे सर्व गोष्टी कव्हर करणार आहे तो आणि आपला जो बेसिक टू ऍडव्हान्स आहे तो आपण याच्यामध्ये कंप्लीट करणार. ठीक आहे. आहे तर त्या सिलेबस प्रमाणे डे 1 तर डे 1 मध्ये बेसिकली आपण काय बघणार आहे तर बेसिकली मी तुम्हाला इंट्रोडक्शन सिलेबस तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर सिलेबस तुम्ही अंडरस्टँड करा. तुम्हाला डिटेल आपल्या जो यूट्यूब चॅनल आहे त्यावरती मी डिटेल दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे डाउनलोड करू शकता किंवा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करेल. ठीक आहे. तर गुगल ड्राईव्ह वरती सिलेबस त्यानंतर तुमचं जे थेरी पार्ट आहे प्रॅक्टिकल सेशन आहे तर त्याचे जे सॉफ्ट कॉपी आहे तर ते मी अपलोड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही तिथे जाऊन ते डाउनलोड करा. ठीक आहे. तर आपला जो डे 1 आहे तर डे 1 मध्ये बेसिकली इंट्रोडक्शन अबाउट द एसक्यूएल. ओके. तर सर्वांना एसक्यूएल माहिती असेल. तर एसक्यूएल बेसिकली काय आहे तर एसक्यूएल काय आपलं एसक्यूएल मध्ये स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ओके. तर एसक्यूएल बेसिकली कशासाठी यूज होतं तर बेसिकली जो आपला डेटाबेस असतो डेटाबेस आपल्याला कनेक्ट करण्यासाठी आपण एसक्यूएल आपण यूज करतो. तर एसक्यूएल काय करतंय की जो डेटाबेस मधला जो डेटा आहे तो स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज तर तो एक क्वेरी फॉर्म मध्ये आपण क्वेरी फायर करतो आणि डेटाबेस मधून आपण डेटा आपण रिट्राईव्ह करतो. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं की आपलं एखादं लॉग इन फॉर्म आहे तर लॉग इन फॉर्म मध्ये काय असतं की युजर नेम असतं त्यानंतर पासवर्ड असतो आणि खाली सबमिट बटन असतो. तर जेव्हा पण तुम्ही युजर नेम पासवर्ड एंटर करता आणि सबमिट बटनवरती क्लिक करता तर त्यावेळेला बॅकएंडला काय ऑपरेशन परफॉर्म होतं तर बॅकएंडला आपला जो डेटा आहे तो क्वेरी थ्रू म्हणजे जसं की सिलेक्ट त्यानंतर तुम्ही जो युजर आय डी एंटर केलाय तो युजर आय डी आणि पासवर्ड. ठीक आहे. तर तो आपला बॅकएंड मधून आपण रिट्राईव्ह करतो. ठीक आहे. तर तो पासवर्ड चेक केला जातो युजर आय डी चेक केला जातो आणि जर तुमचं जर ऑथेंटिकेशन सक्सेस असेल तुमचं जर क्रायटेरिया बरोबर असेल तर तुम्हाला तुमचं लॉग इन पेज म्हणजे तुमचं डॅशबोर्ड वरती तुम्ही रिट्राईव्ह होता. तर ही प्रोसेस जी होते त्याच्या बॅकएंडला आपली जी क्वेरी असते तर क्वेरी फायर होते. ठीक आहे. तर क्वेरी फायर झाल्यानंतर जो आपल्याकडं जो रिझल्ट येतो त्या रिझल्टच्या बेसिसवरती आपला जो काय असतो पुढचा फॉर्म आपल्याकडे ओपन होतो. तर हे सर्व आपलं एसक्यूएल थ्रू होत असतं. ठीक आहे. तर डेटाबेस सिंपल जर तुम्हाला सांगायचं झालं तर डेटाबेस काय आहे की कलेक्शन ऑफ द डेटा. बट डेटा याच्यामध्ये 2 टाईप येतात. तर डेटामध्ये रिलेशनल आणि नॉन रिलेशनल डेटा येतात. तर रिलेशनल म्हणजे काय की जे रिलेव्हंट असतात. जसं की फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं
तर जो डेटा आपला टेबल फॉर्म मध्ये असतो म्हणजे रोज आणि कॉलम मध्ये असतो, तर त्याला आपण रिलेशन डेटाबेस बोलतो. आणि जो डेटा आपला हा फॉर्म मध्ये नसतो म्हणजे तो अनस्ट्रक्चर असतो. म्हणजे जसं की आपल्याकडे जसं आपण बघतो की फॉर एक्झाम्पल अनसॉर्टेड असतात, तर आपण सॉर्ट केलेला डेटा नसतो. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ऍग्रिकल्चर मध्ये जसं की फार्म असतं, तर फार्म मध्ये वेगवेगळे फार्म म्हणजे जर एखादी हे असेल, तर प्रत्येकाचं म्हणजे कॅटेगराईज नसतं केलेलं, ठीक आहे. तर ते काय कलेक्टिव्हली असतं. तर जेव्हा ते आपण सॉर्ट आउट करतो, तर त्यावेळेला काय होतं की तो एक फॉर्म मध्ये एक म्हणजे सॉर्टेड फॉर्म मध्ये हे होतं. तर तसं सेम डेटामध्ये पण असतं. तर डेटा आपल्याकडे दोन प्रकारे, रिलेशनल, नॉन रिलेशनल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर डेटाबेसच्या प्रॉपर्टी आहेत. जसं की इन्शुअर द ऍसेट प्रॉपर्टी. तर जो काही डेटा असतो डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला असतो, तर तो डेटा ह्या फॉर्म मध्ये असतो. म्हणजे हे जे बेसिकली ऍसेट प्रॉपर्टी, ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन, ड्युरेबिलिटी. तर हा इंटरव्ह्यू मध्ये पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बेसिकली एक्झाम्पल, जर डेटाबेसचं एक्झाम्पल द्यायचं झालं, तर तुम्ही MySQL डेटाबेस, PostgreSQL, MS SQL सर्व्हर, ओरॅकल, त्यानंतर MariaDB. तर हे सर्व काय आहे की रिलेशनल डेटाबेसचे हे पार्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर बँकिंग, त्यानंतर ERP, CRM, त्यानंतर HR सिस्टम, हे सर्व रिलेशनल डेटाबेस वरती असतात, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की एम्प्लॉय आणि डिपार्टमेंट हे दोन टेबल आहे. तर हे काय आहे की रिलेशनल डेटाबेस आहे. कारण आपण कसं बोलू शकतो, तर हा जो डेटा आहे हा रिलेशनल, हा इन द फॉर्म ऑफ द रोज अँड कॉलम, ठीक आहे. तर हा रोज अँड कॉलम मध्ये म्हणून त्याला आपण काय बोलतो, रिलेशनल आहे. त्यानंतर हा डेटा आपण कम्पेअर करू शकतो दुसऱ्या टेबल बरोबर. तर याच्यामध्ये काय की रिलेशनशिप म्हणजे फॉरेन की प्रायमरी की. तर आता बरेचशा म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण असेल प्रायमरी की, फॉरेन की. तर ह्या टेबलमध्ये जे युनिक रेकॉर्ड आहे आणि नॉट नल, तर त्याला आपण काय बोलतो, प्रायमरी की बोलतो. त्यानंतर फॉरेन की म्हणजे जसं की डिपार्टमेंट आयडी जर तुम्ही पाहिला, तर हा डिपार्टमेंट आयडी फॉरेन की आहे. कारण काय आहे की ह्या डिपार्टमेंट आयडी चा यूज करून आपण डिपार्टमेंट टेबल आपण जॉईन करू शकतो, ठीक आहे. तर खाली तुम्ही बघू शकता की क्वेरी दिलेली आहे. तर ही क्वेरी आपण प्रॅक्टिकली पण आपण बघणार आहे जेव्हा आपलं प्रॅक्टिकल सेशन स्टार्ट होईल त्यावेळेला, ठीक आहे. तर तुम्ही इनिशियली टेबल जेव्हा पण आपण क्रिएट करू, तर त्यावेळेला ही प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे, ठीक आहे. तर आज आपण प्रॅक्टिकल नाही घेणार, आपण फक्त थ्री पार्ट आपण बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता की याचा आउटपुट. तर जेव्हा पण तुम्ही क्वेरी फायर करता, जसं की सिलेक्ट एम्प्लॉय डॉट नेम, त्यानंतर डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट नेम, त्यानंतर फ्रॉम द एम्प्लॉय जॉईन डिपार्टमेंट ऑन द एम्प्लॉय डॉट डिपार्टमेंट आय डी इक्वल टू डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट आय डी. तर हे दोन टेबल आपण जॉईन केलं, त्यानंतर आपल्याला हा आउटपुट भेटला. त्यानंतर रिलेशनल डेटा, नॉन रिलेशन डेटाबेस, जसं की त्याला आपण नो सिक्वल पण बोलतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं की डेटा म्हणजे आपला हा कुठल्या पण एका फॉर्म मध्ये नसतो, तो हा अनसॉर्टेड मध्ये असतो. जसं की ग्राफ फॉर्मॅट झालं, त्यानंतर कॉमन डॉक्युमेंट झालं, त्यानंतर की व्हॅल्यू, तर या फॉर्म मध्ये असतो. तर स्कीमा लेस, तर स्कीमा लेस म्हणजे काय की याच्यामध्ये कुठलाही स्कीमा नसतो, फ्लेक्झिबल स्ट्रक्चर असतं, ठीक आहे. त्यानंतर स्केलेबल फॉर द बिग डेटा रिअल टाइम ऍप्लिकेशन. तर जसं की तुम्हाला माहिती असेल की सोशल मीडिया ऍप्लिकेशन जसं की व्हॉट्सअप झालं, त्यानंतर OTT प्लॅटफॉर्म असतात. तर त्यामध्ये बेसिकली नॉन रिलेशनल डेटाबेस यूज केला जातो. कारण काय की त्याच्यामध्ये डेटा हा अनसॉर्टेड मध्ये असतो, म्हणून तो डेटा तिथे यूज केला जातो, ठीक आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर MongoDB, कॅसेंड्रा, रेडियस, त्यानंतर डायनमो डीबी, त्यानंतर Neo4j. हा जो काय आहे तो हे सगळे एक्झाम्पल आहेत आपले नॉन रिलेशनल डेटाबेसचे. तर तुम्हाला हे चेक करावं लागेल. तर तुम्ही हे पण अंडरस्टँड करा, ठीक आहे. तुम्ही बघू शकता की नॉन रिलेशनल डेटाबेसचा फॉर्म कसा असतो. तर JSON फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर असतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कॉलम स्ट्रक्चर नाहीये, कुठलेही बेसिकली डेटा सॉर्टेड नाहीये. तुम्ही पाहिलं तर एम्प्लॉय आय डी कोलन 101 नेम, त्यानंतर अलिस, देन डिपार्टमेंट HR. त्याच्यावरून काय तुम्ही समजू शकता हा डेटा जो ऑर्डर आहे ते अनसॉर्टेड आहे, ठीक आहे. त्यानंतर नो सिक्वल एक्झाम्पल MongoDB मध्ये जर तुम्ही बघितलं, तर js.db.employ.find डिपार्टमेंट इक्वल टू HR. तर याच्यामध्ये अशा प्रकारे क्वेरी आपल्याला फायर करावं लागते. त्यानंतर आउटपुट पण हे अनसॉर्टेड मध्ये येतं, ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट असेल अंडरस्टँडिंग डेटाबेस, रिलेशनल नॉन रिलेशनल. तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर याच्यामध्ये डिफरन्स जो आहे, तर स्ट्रक्चर म्हणजे टेबल, रिलेशनमध्ये काय असतं, टेबल फॉर्म असतो, रोज कॉलम असतात. नॉन रिलेशनमध्ये काय असतं, डॉक्युमेंट, की व्हॅल्यू, ग्राफ्स असतात. ठीक आहे. स्कीमा याच्यामध्ये फिक्स स्कीमा असतो, याच्यामध्ये फ्लेक्झिबल असतो, कारण याच्यामध्ये स्कीमाच नसतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेरी. तर रिलेशनमध्ये बेसिकली एसक्यूएल ची क्वेरी म्हणजे टी सिक्वल आपण फायर करतो, याच्यामध्ये मोंगोडीबी मध्ये JSON क्वेरी असतात. ठीक आहे. त्यानंतर स्केलेबिलिटी म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. त्यानंतर बेस्ट फॉर द स्ट्रक्चर डेटा, आणि हा यूज होतो बिग डेटा आणि रिलेशनल साठी यूज होतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर वेन यू यूज द रिलेशनल डेटा, स्ट्रक्चर डेटा, तर हे वेगवेगळे क्वेश्चन असतात, तर ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन अबाउट द एसक्यूएल. तर एसक्यूएलचं बेसिकली तर तुम्ही बघू शकता की एसक्यूएलचं काय, एसक्यूएल स्टँड फॉर द स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, आणि इट इज द स्टँडर्ड लँग्वेज यूज फॉर द स्टोर, रिट्राइव, मॅनेज अँड मॅनिप्युलेट द डेटा इन अ रिलेशनल डेटाबेस. त्यानंतर वाय एसक्यूएल, तर आपण एसक्यूएल कशासाठी यूज करतो, इझी टू लर्न अँड वाईडली यूज. त्यानंतर मॅनेज द स्ट्रक्चर डेटा इफिशियंटली, म्हणजे काय की जेव्हा पण स्ट्रक्चर डेटा असतो, तो स्ट्रक्चर डेटा आपल्याला इझिली आपण यूज करू शकतो युझिंग द एसक्यूएल. त्यानंतर सपोर्ट द डेटा इंटिग्रिटी, सिक्युरिटी, त्यानंतर ट्रान्झॅक्शन. त्यानंतर कम्पेटेबल विथ द मल्टिपल डेटाबेसेस लाईक MySQL, MS SQL सर्व्हर, पोस्टग्रू, ओरॅकल. तर जसं की जेवढे पण स्ट्रक्चर डेटाबेस असतात, तर सर्व हे एसक्यूएल बरोबर म्हणजे कम्पॅटेबल असतात. म्हणजे क्वेरीजचा डिफरन्स असेल, पण डेटाबेस हा कम्पॅटेबल असतो. ठीक आहे. त्यानंतर एसक्यूएल इन रिअल लाईफ, म्हणजे जर तुम्ही पाहिलं, तर बँकिंग सिस्टम असेल, त्यानंतर ई कॉमर्स असेल, HR मॅनेजमेंट सिस्टम असेल, तर ह्या सर्वीकडं आपले एसक्यूएलचं यूज केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द डेटाबेस. तर डेटाबेस काय आहे की डेटाबेस इज अ स्ट्रक्चर कलेक्शन ऑफ द डेटा दॅट allows the user to the store, retrieve and manage the information efficiently. It is a use for the almost every industry from the banking to the e-commerce, healthcare to the education. तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये डेटाबेसचा यूज होतो, कारण डेटा म्हणजे प्रत्येक म्हणजे बेसिकली जसं की तुम्ही जे डेली बेसिसवरती व्हॉट्सअप यूज करत असाल, तर व्हॉट्सअपमध्ये जो बॅकएंडला आपला जो काही डेटा आपण फाईल ट्रान्सफर केलेली असते, फाईल अपलोड केलेली असते, तर तो डेटा पण आपला डेटाबेसमध्ये अपलोड असतो. ठीक आहे. तर फक्त एवढंच डिफरन्स आहे की जो आपला व्हॉट्सअप किंवा तुमचा जो सोशल मीडियाचा डेटा असतो, तो तुमचा नॉन रिलेशनल असतो, पण तो एखाद्या डेटाबेसमध्ये स्टोअर असतो. ठीक आहे. त्यानंतर टाईप ऑफ द डेटाबेस, जसं की तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं, रिलेशनल आणि नॉन रिलेशनल डेटाबेस. ठीक आहे. तर व्हॉट इज अ MS SQL सर्व्हर. तर SQL सर्व्हर काय आहे, तर बेसिकली MS SQL सर्व्हर इज अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर त्याला आपण RDBMS पण म्हणतो. तर डेव्हलप बाय द मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन. तर MS SQL सर्व्हर डेव्हलप बाय द मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, आणि बेसिकली इट इज अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. It is used for the storing, retrieving, managing structured data and support the SQL like the structure query language. The key feature जर पाहिले आपण, support for the structure query language, ensure the high performance and security. Then it is allow data transaction like the ACID compliance. त्यानंतर integrate with the Microsoft product like Power BI, Azure. तर बेसिकली MS SQL सर्व्हर डेटाबेस हा वाईडली बऱ्याचशा कंपन्यांमध्ये यूज केला जातो. त्याचं कारण हे आहे, तर सपोर्ट बेसिकली एसक्यूएलला सपोर्ट करतो. त्यानंतर याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स अँड सिक्युरिटी, तर ह्या रिझनमुळं आपला MS SQL सर्व्हर डेटाबेस बऱ्याचशा कंपनीमध्ये यूज केला जातो. त्यानंतर इंटिग्रेशन वेगवेगळ्या डेटाबेस बरोबर, जसं की पॉवर BI, जसं की तुम्ही इन फ्युचरमध्ये पॉवर BI, पायथॉन, अजूर, त्यानंतर क्लाउड, हे सर्व गोष्टी जर शिकणार असाल, तर तुम्हाला MS SQL सर्व्हर डेटाबेस हा म्हणजे तुमचं फर्स्ट स्टेप असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर MS SQL सर्व्हर आर्किटेक्चर. तर SQL सर्व्हर जर आर्किटेक्चर असतं, त्याच्यामध्ये डेटाबेस इंजिन असतं. त्यानंतर SSMS. तर तुम्ही जर हे पाहिलं, तर हा जो तुम्हाला विंडो ही दिसते, ती SSMS आहे. म्हणजे काय की जेव्हा पण आपला डेटाबेस आहे, तर हा जो डेटाबेस आहे, जर तुम्ही पाहिलं, तर मी माझ्या सिस्टममध्ये
तुम्हाला दाखवतो. एसक्यूएल सर्व्हर. तर हा डेटाबेस मी माझ्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल केलाय. ठीक आहे, हा डेटाबेस इन्स्टॉल केलाय, परंतु ह्या डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी मला जे टूल यूज करावं लागतं, तर त्या टूलला आपण काय बोलतो, SSMS बोलतो. ठीक आहे, तर हे SSMS काय करतं, जसं तुम्ही इथं बघू शकता की प्रॉपर्टी मध्ये तुम्ही बघू शकता हा माझा बेसिकली सर्व्हर नेम आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी आणि त्या सर्व्हर बरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी मला जे टूल यूज करावं लागतं त्याला आपण काय बोलतो, SSMS बोलतो. तर हे SSMS तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. तर तुम्ही SSMS बरोबर इन्स्टॉल केलं तरच तुम्हाला तुमच्या डेटाबेस बरोबर तुम्हाला कनेक्शन म्हणजे तुमच्या SQL सर्व्हर बरोबर तुम्हाला कनेक्शन करता येईल. ठीक आहे, त्यानंतर डेटाबेस जर पाहिले तर मी माझ्या सिस्टम मध्ये वेगवेगळे डेटाबेस इन्स्टॉल केलेत. तर ते कसे करायचे ते मी आपण जेव्हा आपलं नेक्स्ट सेक्शन होईल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यानंतर जे नेक्स्ट येतं कॉन्फिगरेशन आणि सेटअप. तर आता इन्स्टॉलेशन आणि सेटअप मध्ये तर तुम्ही पाहिलं तर बेसिकली तुम्हाला सेटअप करण्यासाठी तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरचं ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला सेटअप फाईल तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर इन्स्टॉलेशन एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ, त्यानंतर कनेक्ट विथ द एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ, त्यानंतर तुम्हाला क्रिएट अ डेटाबेस, लाईक यू कॅन क्रिएट अ डेटाबेस. तर इन्स्टॉलेशन कसं करायचं तर मी त्याची तुम्हाला स्टेप तुम्हाला इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर तुम्ही यूट्यूब वरती जो चॅनल वरती मी जो व्हिडिओ शेअर केलाय तो पण तुम्ही रेफर करू शकता. आणि प्लस तुम्ही जे डॉक्युमेंट आहे तर आय थिंक याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये डॉक्युमेंट नाहीये. तर मी तुम्हाला शेअर करेल ते डॉक्युमेंट. तर तुम्ही त्या डॉक्युमेंटचा यूज करून पण तुम्ही काय करू शकता. ओके, तर मी तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला शेअर करतो. हे डॉक्युमेंट जे आहे ते त्या व्हिडिओवरती पण मी शेअर केले. तर इन्स्टॉलेशन करण्यासाठी बेसिकली 5 स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतील. स्टेप नंबर 1, जसं की तुम्हाला ही लिंक आहे, तर ही ऑफिशियल लिंक आहे. त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला एक्से फाईल डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, तर एक्से फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही एसक्यूएल सर्व्हर 2022 हे व्हर्जन तुम्हाला इन्स्टॉल करायचं. ठीक आहे, फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दोन दिसतील, डेव्हलपर आणि एक्सप्रेस. तर तुम्हाला डेव्हलपर एडिशन हे डाउनलोड करायचं. ठीक आहे, त्यानंतर सेटअप फाईल जी आहे ती सेटअप फाईल तुम्हाला रन एज ॲडमिनिस्ट्रेटर रन करायची. त्यानंतर बेसिकली सेटअप जो आहे तो सेटअप तुमचा स्टार्ट होईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट सेटअप स्टार्ट झाल्याच्या नंतर पहिल्यांदा जे रिक्वायर्ड इन्स्टॉल पॅकेजेस आहे ते पॅकेज तुम्हाला इन्स्टॉलेशन चालू होईल. आणि पॅकेज एकदा इन्स्टॉल झाले की त्याच्यानंतर तुमचा हा सेटअपचा विंडो ओपन होईल. त्यावरती तुम्हाला इथं इन्स्टॉलेशन वरती क्लिक करायचंय. आणि जसं जसं इन्स्टॉलेशन प्रोग्रेस होईल तसं तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करून कॉन्फिगरेशन कम्प्लीट करायचं. तर याच्यानंतर तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. तर तुम्हाला मॅनेजमेंट स्टुडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ह्या लिंकवरती जावं लागेल. तर ती लिंक मी व्हिडिओच्या याच्यामध्ये पण दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन पण ते डाउनलोड करू शकता आणि सेटअप कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, तर सेम लाईक डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रन एज ॲडमिनिस्ट्रेटर, त्यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं सेटअप चालू होईल. सेटअप चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला फायनली सेटअप कम्प्लिटेड येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या SSMS मध्ये तुम्हाला कनेक्शन करून तुम्हाला इथे कनेक्ट करायचं आहे. तो व्हिडिओ तुम्ही तो रेफर करा इन्स्टॉलेशनसाठी. ठीक आहे, तर ठीक आहे, तर बेसिकली त्यानंतर तुम्हाला काय करायचं की हा टेबल तुम्हाला क्रिएट करायचा आहे की तुमची असाइनमेंट असणार आहे. तर ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यावरती तुम्हाला बेसिकली हा टेबल क्रिएट करायचा आहे. हा टेबल क्रिएट करून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरती शेअर करायचा. ठीक आहे, तर ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये पहिल्या डे नंबर 1 मध्ये एवढंच आहे. तर एसक्यूएलचे फीचर पण आहेत. तर बेसिकली
जर तुम्ही जर पाहिलं तर एसक्यूएल सर्व्हर एडिशन, तर एसक्यूएल MS SQL सर्व्हरचे वेगवेगळे एडिशन आहेत. एंटरप्राइज एडिशन आहे, स्टँडर्ड एडिशन आहे, एक्सप्रेस आहे, डेव्हलपर आहे. तर बेसिकली एंटरप्राइज हे इंडस्ट्री लेवलवरती हे यूज होतं. स्टँडर्ड एडिशन पण मोस्ट ऑफली कोर फीचर असतात ते कंपनी लेवलवरती यूज होतात. एक्सप्रेस एडिशन ही फ्री आहे, जसं की स्मॉल ॲप्लिकेशन किंवा स्मॉल कंपनीमध्ये यूज होतं. आणि डेव्हलपर एडिशन हे बेसिकली जे फीचर ते डेव्हलपमेंट आणि टेस्टिंगसाठी होतं. तर तुम्हाला डेव्हलपर एडिशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही रिअल वर्ल्ड जे सिनॅरिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, बँकिंग सिस्टम, ई कॉमर्स, हेल्थ केअर, बिझनेस इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये हे आपलं MS SQL सर्व्हर यूज होतं. ठीक आहे. त्यानंतर कन्क्लुजन. तर बेसिकली कन्क्लुजन हेच आहे की बेसिकली MS SQL सर्व्हर इज अ पॉवरफुल एंटरप्राइज ग्रेड database system. It is a secure, scalable, integrated well with the Microsoft tool like Power BI, Azure, .NET application. तर SQL Server Management Studio is an integrated environment for the managing any SQL infrastructure like the SQL Server, Azure SQL Database. SSMS provide the tool to the configure the monitor, administrator instance of the SQL Server and database. तर बेसिकली त्याच्यासाठी आपण बेसिकली SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ यूज करतो. तर ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये एवढंच आहे. जर कोणाचे काही क्वेश्चन असेल तर ते विचारू शकतात.